शार्क टैंक इंडिया और लॉरियल पेरिस ला रहे हैं शार्क टैंक इंडिया के रजिस्ट्रेशन सबसे पहले भारत की महिलाओं के लिए। तो जाइए सोनी लिव ऐप पे रजिस्टर कीजिए बिकॉज यू आर वर्थ इट। नमस्कार मंडळी, पॅनिक लाईफमध्ये रिलीफ देण्यासाठी हास्याचं टॉनिक घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। पुन्हा 4 वार हास्याचा चौकार। विनोदाच्या विविध उपचारांनी तुमचं मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी तयार आहेत सगळे हास्यरथी महारथी। त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत। या हास्यरथींना कौतुकाचं सप्लिमेंटरी डाएट देण्यासाठी तयार आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक। त्यांचंही स्वागत। बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई दाभणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक। मंडळी, सासरा आणि जावई यांच्या कचाट्यात सापडली आहे एक बिचारी बाईक। बघूया तिची सर्व्हिसिंग कशी होते ते। हे दाखवायला आपल्या समोर येतात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत। हॅलो जानू, अरे कोठे शे तू पोहोची जाईल शे का? अरे 3 बाय नाही नाही मी ही राहनो 10 मिनिट मा ही राहनो नाही आठे गाडी लेवाली येईल शे गॅरेज मा टाकेल होती ना। नाही आत्ता नाही टाकली, रात्रीच टाकली आहे। आता तर गाडी रेडी असेल, किक मारली की लगेच तुझ्या सेवेत हजर। मग जाऊ आपण लॉंग ड्राईव्हवर। मी कचकन ब्रेक दाबी ना। नाही ना ग अरे फालतूपणा नाही करणार ना मी। लव यू ना जानू। येतो हा येतो, लवकर येतो। दादा अरे ओ दादा, अरे ओ दादा आज काय करताय? गाडी झाली का माझी? कुठे? मालकांना विचारा। कोण मालक? करपिल्ल्या शेंगदाण्यासारखा त्याचा चेहरा आहे ना, तो मालक आहे। तो बघा तिकडे बसलाय। अरे बापरे, काय झालं काय माहिती? दादा दादा, अरे गाडी कुठे आहे माझी? गाडी टाकली होती। मालक आहे ना रे? मग मालक मग एवढे काय तट होत आहे? हेल्पर, काय हेल्परचं? ज्याचा चेहरा साबण लावून लावून बुलबुलीत झालाय, हा तो वसारा तिकडे बसलाय ना हेल्पर, त्याला विचार। अहो आता त्यांनीच मला इकडे पाठवलं ना दादा। मग मला कशाला अरे, विचारतो? दादा असं काय करताय तुम्ही? मी फोन केला होता ना हा. तुम्हाला, तुम्ही म्हणाले होते गाडी रेडी आहे घेऊन जा। अच्छा 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 अच्छा, तुम्ही फोन केला हा, होता? मी केला होता ना. ओके, ती लाल गाडी तुमची आहे? माझी आहे। आणि मग असं बोलायचं ना, लाल गाडी तुमची आहे हा. ना, मग त्याला विचारा। फालतूपणा चालू आहे। दादा गाडी कुठे आहे माझी? माझ्याशी बोलू नका, मी रुसलोय। अरे तुम्ही रुसले तर मी काय करू? काय करू म्हणजे मला सांगा, सासऱ्यानं जावायला किंमत दिली पाहिजे का नाही? अरे पण इथे याचा काय संबंध आहे? काय संबंध आहे? संबंध आहे? उद्या तुमचा सासरा तुम्हाला घालून पाडून बोलला तर तुम्ही काम कराल? अशा जावायला काम करायला नसेल तर लात मारून हाकलून द्यायला पाहिजे। एक मिनिट, कोण जावई कोण सासरा? हा माझा सासरा आणि हा वसाडा माझा जावई आहे। अरे बाप रे, अरे त्याने बायने उपाद मारू? अरे तुम्ही दोघं जावई सासरे आहेत का रे? हा अरे तुमच्या लक्षात येत आहे का? काय? काल गाडी पंक्चर झाली होती म्हणून मी इथे आलो होतो। पंक्चर काढून चाललो होतो, तुम्ही म्हणाले की कार्बोरेटर मध्ये कचरा आहे, पुढे जाऊन तुम्ही अडकाल, राहू द्या गाडी सर्व्हिसिंग करून देतो, सकाळी घेऊन जा म्हणून। ती गाडी नाही, तुमची गाडी आहे ना रात्रीच तयार झाली होती, तुम्ही उगाच इथं ठेवली। अरे हेच बोलले ठेव म्हणून। हे बोलले म्हणजे हा. त्यांचा नातू गाडी घेऊन गेलाय, त्यांना तू विचारा। नातू गाडी घेऊन गेला? त्याचा पोरगा हं. मग माझा नातू आहे ना। आधी त्याला पोरगा झाल्या वसाड्याला, मग तो माझा नातू होईल का नाही? अरे पण नातू झाला ना। हो। एक मिनिट, काय? तुमच्या नातू आणि त्यांच्या पोरगा तो एकच आहे हा. ना? तुमच्या लक्षात येते का? काय? हे बघा माझी गर्लफ्रेंड आहे ना, ती माझी वाट बघते। हा. मी एवढा खंगरा मंगरा डंगरा झालो तरी मला या वयात गर्लफ्रेंड पटलीये। माझ्या डोक्यावर एक पण केस नाही तरी ती टिकलीये। म्हणजे तिला हात फिरवायला माझ्या डोक्यावर एक केस नाही
तरी ती थांबली म्हणजे केवढी त्यागाची परिसीम आहे बघा ना. मग आता आम्ही काय करायचं? तुम्ही नका काही करू. मग तू कशाला सांगतो आम्हाला? अरे तो पोरगा गाडी घेऊन गेला ना, जाऊ कसं तिच्यापर्यंत? तो काय चेक करायला गेलाय का, टेस्ट ड्राईव्ह वगैरे? अरे कुठली चेक करायला गेलाय? यो वसारा आहे ना, हा. याची बायको हा. माझ्या नातवाला घेऊन गेले सामान घेऊन याला. ए माझ्या बायको सांगू नको. तुझ्या पोरी नेला नाही कामासाठी ते सांग ना याला. माझी पोरगी होती, लग्न झाले, आता तुझी बायको झाली. अरे वसाड्या, तुला आधी पोरगी झाली मग माझी बायको झाली ना. हा मग? अरे तुला जर पोरगी झाली नसती तर मी दुसरी पोरगी केली नसती. मी सुटलो असतो ना. हा, काय सुटलो असतो? अरे मला सुटू द्या इथून आधी. अरे तुमची पोरगी आणि त्यांची बायको एकच आहे ना हो. काय फालतूपणा चालू आहे? आणि लोकांच्या गाड्या असा घरच्या कामासाठी वापरता का तुम्ही? कुठे तो पोरगा? त्याला फोन लावा त्याला. मला फोन पाठ नाही. त्याच्यात काय नवीन आहे मग? दादा मोबाईल मध्ये नंबर असेल ना, तोच द्या ना, सेव्ह केलेला असेल ना. गेलो. हा पाटे. हा बापरे. गे 98 98 235 235. हा पुढे एवढंच पाठ आहे माझा. नंबर सांगा हो. या- असा मरीन ना का ढोलकी का? मी हा इकडून वाजवतो, तो तिकडून वाजवतोय. नंबर द्या. 52121. 52121. अरे हे काय पण? त्यांचा अर्धा पाठ आहे, माझा अर्धा पाठ आहे. अर्धाच पाटे. हा, आमच्या समोर जे येतं ना तर आमचा अर्धच पाठ होतं दोघांचा. आणि त्याच्यात मी अर्धा होतो. नको हो ना अर्धा. मग कुणी झाली ना अर्धा व्हायला. फोन लावू द्या मला. अरे त्यांना ना हा फोन उचलत नाहीये. कसा उचलेल? गाडीवर असेल ना तो. कॉमन सेन्स आहे का रे वसऱ्या तुला? गाडी चालवताना फोन कोण उचलत? कॉमन सेन्सच्या गोष्टी करू नका तुम्ही. अरे बापरे, फोन आला तिच्या. हा जानो. नाही गाडी झाली आहे, निघतोय लगेच. अगं नाही, चाटा नाही मारत आहे मी. ते ते पैसे दिले ना, तर त्यांच्याकडे सुट्टे पैसे नाही आहे, तर ते बघतायत काय बोवणीचा टाइम आहे ना, म्हणून नाही थांब ना, नको ना जाऊ तू. थांब ना, तुझ्या याचा मनगोटूसाठी. येतो हा मी येतो ना जाणू येतो. अरे काय फालतूपणा लावला रे. या गॅरेज मध्ये येऊन मी चूक केली आहे. चूक मी केली या वसाऱ्याला इकडे कामाला ठेवून. हो? चूक तू केली? हा. अरे मी चूक केली तुझ्याकडे कामाला राहून. अशा फालतू माणसाकडे मी नोकरी करतो, लाज वाटली पाहिजे ते मला. या पोराला मी इकडे कामाला ठेवला हा. नसता तर यांनी माझ्या पुरीशी लग्न केलं नसतं, मी त्याचा सासरा झाला नसतो. हो? कामाला काय ठेवलं नसता? माझ्या अंगात कला आहे म्हणून तुम्ही मला कामाला ठेवलं बाय. मी कला वसाड्या, किडे तुझ्या अंगात किडे. हे? तुम्हाला सांगतो भाऊ. नका सांगू. मग कसं स्किट फुटू जाईल सांगा. तुम्हाला सांगतो भाऊ, माझी पोरगी आहे ना, डबा घेऊन यायची मला दुपारी. त्याला हा वसाडा तिच्याकडे बघित राहायचा. एकदा माझी पोरगी डबा घेऊन आली होती. या वसाऱ्याने तिला बघून डोला मारला. माझी पोरगी बाव चालली ना, डबा खाली पडला. हा. या वसाने तो डबा उचलला, त्याच्या हातात दिला. देताना काय केलं मला माहित नाही, पोरगी त्याच्या प्रेमात पडली. माझ्या डोळ्यात नशा आहे, त्याला मी काय करू? आणि ह्याच्या पुरी मुलं ना, त्या बिचाऱ्या सईचं नुकसान झालंय. कोण सई? सई तामणकर. अरे बापरे, सई तामणकर मॅडम. हा मग त्यांचं नुकसान झालं कसं काय? कसं काय म्हणजे? हं. अरे दर आठवड्याला दोनदा इथं गाडी घेऊन याच्या रिपेअर करायला. इथे तुमच्याकडे? हा मग अरे बापरे. मोरे, बघा ना माझ्या गाडीला काय झालंय. धोकाय. बघा ना माझ्या गाडीला काय झालंय. पुढे धोकाय. ऍक्च्युली ना गाडीला काय झालेलं नसायचा. मग फक्त मला बघण्यासाठी ती नाही त्या गोष्टी करायची. मग वसाऱ्या तिच्याबरोबर लग्न करायचं ना, मग माझ्या पोरगी सुटली असते ना. नो, सई इज नॉट माय टाईप. अरे बापरे, अवघडे. या वाक्यावर हसू नका. काहीतरी रप्पन थोबडावर फेकून मारलं पाहिजे. पण तुमच्याकडून नेहमी कौतुक येतं. नेहमी हरभऱ्याच्या झाडावर तुम्ही चढवता म्हणून हा डंगर बुद्धीने एवढा माजलाय. प्रसाद दादा, मला एक खून माफ असताना एका खुंब्यात लंबा करून टाकला असता या माणसाला. चेता मेंदा करून टाकला असता. अरे हसतो काय? अरे ती गाडी, तो पोरगा गेलाय त्याच्या. कुठे आहे तो पोरगा? अरे काय
त्याची पोरगी आहे त्याला सांग. अरे खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. अरे प्रॉब्लेम तर माझा झालाय. हे दोघं नवरा बायको वसारे माझ्या घरात राहतात, मनात त्रास देतात. वसारे ना कपडे सुकत घालायची दोरी आहे ना, आवऱ्या वर लावतात ना, मला कपडे सुकत घालताच येत नाही. उड्या मारून मारून मला कपडे सुकत घालावं ये लागतं. ये वासाड्या काठी घेऊन कपडे सुकायला घाल ना. मोठा शहाणा ए. काठीने वर कपडे. मला सांगा, आता जी दोरी आहे का हा. नाही, त्या दोरीच्या वर पंखा लावलेला हा. आहे. मी एकदा प्रयत्न केला, असा काठीने असं कपडे टाकायचा, अशी काठी गेली, हा त्या पंख्यात माझी काठी अडकली. हा न त्या पंख्याबरोबर मी गर 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 फिरत होतो. बरोबर फिरले. पहा पंखा 3 नंबर होता. हा. तर या वसारीने बंद करायला पाहिजे ना. तर या वसारीने कट 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 6 वर केला. 6 वर? मी आपला कॅरियाची लाईट गेली ना, मी दिवाला जाऊन आपटतो. माझ्या डोक्याला कवरा मार लागला. माहिती आहे, या स्टेजवरती मधी मधीची माझी मेमरी विसते ना, ती या वसाऱ्या मुलं. नाही तर तुम्हाला माहिती आहे, या स्टेजवर माझ्यासारखी मेमरी कोणाची आहे? कोणाचीच नाहीये. आणि तुमच्यासारखा बिंडोक पण कोणीच नाहीये. बिंदू संकर मार. अरे त्याने बटन बंद नाही केलं, पण तुम्ही तर काठी सोडायची ना. काय कमाल आहे, म्हणजे सोडून द्यायची काठी. हे तुला विसरलंच मी नाही. ते जाऊ द्या, माझी गर्लफ्रेंड मला कायमची विसरून जाईल. अहो काय करताय, तुमच्या बायकोला फोन लावा ना. हो मी नाही लावणार. त्यांची पोरगी आहे ना, त्यांना फोन लावायला अरे सांगा. हात मी नाही फोन लावणार. वसाऱ्या माझी पोरगी तर फोन उचलणारच नाही. अरे फोन लावा ना, फोन लावा ना. त्याला सांगा फोन लावायला. मी नाही फोन लावणार. मी पण नाही लावणार. त्याला सांगा. अरे मी नाही लावणार. अरे हात अरे हात. अरे चल. काय गोष्टी करतोय. फोन लावतो. हॅलो, हा 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 हॅलो हॅलो हॅलो. अरे कुठे आहे रे तू रे? कोण बोलतोय? अरे दलिंदर. तू दलिंदर? अरे तू ज्या गाडीवर डवरून राहिलं ना, त्याचा मालक बोलतोय मी. अरे मालक असलास म्हणून काय आला? मला काय सांगतोस गप? अरे ए दलिंदर तोंडाच्या इकडे येणार आहे. गाडी घेऊन कधी येते गॅरेजवर? गाडी कोणाला दिली रिपेअरिंगला? तुझ्या बापाला. मग त्याला विचार. त्यानं सगळं सगळं खानदान विचित्र आहे का? याला विचार त्याला विचार. बोला तुमच्या पोराशी बोला आणि त्याला गाडी आणायला सांगा इकडे पटकन. हॅलो. हॅलो पापानू. काय रे काय? अरे गाडी काय घेऊन आलास गॅरेजवर? अहो या फोनच्या नादात मी गाडी डंपरला ठोकली आणि सगळा चुरा झाला गाडीचा. हो काय गाडीचा चुरा झाला? हो. ए बाला, अरे तुला काय लागलं नाही ना? नाही मला नाही लागलाय. आणि तुझ्या आयशीला? तिला पण नाही लागला. वाईट झाला. हा ऐक ना, एक काम कर. काय? त्या डंपरवाल्याला पैसे द्यावं लागले काय? नाही नाही, मी जो राडा घातला 1 रुपया नाही दिला त्याला. नाही ना, बरं केलं. एक काम कर, तू ये, मी काय तर बघतो सगळं. ये. चालेल. गाडीला काय झालं? काय झालं म्हणजे? त्याला सारखा सारखा तुम्ही फोन लावला, त्यानं डंपरला गाडी ठोकली माहितीये, गाडीचा चक्काचूर झाला. चक्काचूर झाला? आमा माझी गाडी मला आत्ताच्या आता पाहिजे. गाडी पाहिजे? हो. एक काम कर, इथली गोणी घे, नाक्यावर जा आणि चक्काचूर आहे तो भर आणि घेऊन जा. बरं झालं वसाऱ्याला मारलं. बरं झालं. छान झाला परफॉर्मन्स. प्रसादा कसा वाटला? मोरे बघू नका, नशा येते मला. काय डोळ्यात जादू आहे रे तुझ्या खरंच. आम्ही जेव्हा ते इंस्टाग्राम वगैरे बघतो तामणकरांचे फोटो, आम्हाला वाटतं काय चकाचक लाइटिंग गेले. ते तर गॅरेजमध्ये येऊन पोच देतात रे. वा वा, छान. नेहमीप्रमाणे रंजक. श्याम्या, तू कमाल आहेस. तू कधी कधी तुझी एनर्जी आणि तू एवढा खुलतोस ना. आज ते फोनवर पप्पी वगैरे देताना तुझा चेहरा म्हणजे ओ हो, क्या बात आहे. मजा आली, खूप मजा आली. अरुण मोरे मस्त. सई तामणकरचं नाव पहिल्यांदा निघालं जेव्हा, तेव्हा अरुणचा एवढा लांबला होता की मला वाटलं स्किट संपतंय आता ते तिथेच. वा वा अरुण, मजा आली. वा. सई, आज खूप दिवसांनंतर मी हे बोलणार आहे. हे त्रिकूट खूप दिवसांनंतर बघायला मिळालं. मजा आली. मला तुमच्या गॅरेजचं नाव खूप आवडलंय. म्हणजे मी ते आधी वाचलं, त्याच्यानंतर मला 2दा वाचायला लागलं कळायला की काय आहे नक्की. पण जशी कॅरेक्टर्स आहेत तसंच नाव आहे, साजेचं नाव आहे. माहोल सेट केला तुम्ही श्यामदादा फोनकटनी. आणि तुम्हाला असं लाईट रोमॅन्टिक हिरो
हिरोइश अशा भूमिकांमध्ये बघायला आम्हाला खूप आवडतं. तर हे जे मधून मधून तुम्ही रंगात येता एकदम तसे येत जा कायम. आम्हाला फार आवडतं तुम्ही त्या रूपात आणि आज ते रूप तुमचं दिसलं, मजा आली. अरुणदा मस्त. मी भेटतेच गॅरेजमध्ये तेव्हा बोलूच. थँक्यू त्रिकुट. थँक्स अ लॉट. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण उद्याच्या भागाच्या शेवटी आपण निवडणार आहोत परफॉर्मर ऑफ द वीक. त्यामुळे बघायला विसरू नका उद्याचा भाग. बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची पुन्हा 4 वार हास्याचा मंडळी. नेहमी भाऊजींना गोत्यात आणणारा मेहुणा आज बनवायला निघालाय एक शॉर्ट फिल्म. चला तर सज्ज व्हा हास्याचा क्लायमॅक्स अनुभवण्यासाठी. यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले धमाल विनोदवीर. काय चाललंय काय चाललंय काय चाललंय हं? काय 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 करताय तुम्ही भाऊजी? काय करताय? तुमची एंट्री होती मग कशाला आलात तुम्ही? फिल्म इज अ व्हेरी सिरियस बिझनेस भाऊजी. उगाच मला सारखे सारखे शॉट घ्यायला लावू नका तुम्ही. अरे तसं नाही. अरे तू काय करतोयस बघ ना. अरे काय? अरे ते सगळे ना तुझ्या ताईच्या एकदम जवळ येऊन नाचतायत. लांबून नाचायला सांग ना. तू नको ना हे करू. हे काय कपडे घातले तिला सांग ना मला. हा अख्खा आपलं घर तू रस्त्यावर आणलंयस इकडे बस स्टॉप वरती. हे काय कपडे आहेत? ए तू बदलून ये जा. कपडे बदलून ये. कित्याक गो साहेबा कित्याक गो तू हे टेन्शन लेतांग गो. हे दारूचा गुत्ताची मी आंटी असांगो ना म्हणून मग ते असं करतांगो. अरे हो पण भाषा काय आहे ही? असं काय करता मी ते करतीये ना. कॅरेक्टर आहे म्हणून मला ती गोवन भाषा बोलायला लागंगो. ती गुत्त्यावरची आंटी आहे ती आंटी लुसी म्हणून जरा गोवन. ही गोवन भाषा आहे. हा अरे थंडी वाढली की पेटव ना ही भाषा हिची. ही नाहीये गोवन भाषा. हे बदल आधी. हे आणि हे काय चाललंय मला सांग. मला तू काय सांगितलं होतं सांगताना की भाऊजी आपण इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म करणार आहोत. ती इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला पाठवणार आहोत. समाज प्रबोधन करायचंय. Yes. आपल्याला समाज सुधारायचा आहे. दारू बंदीवर आपण सिनेमा करणार. येस दारू पितायत. हे दारू पितायत तिथे सिनेमात कसं प्रबोधन करायचं? भाऊजी तुम्हाला ना सिनेमाची लँग्वेजच कळत नाहीये. ग्राफच कळत नाहीये. आता दारू पितायत तरच दारूबंदी होणार ना. बरोबर आहे. दारू पितच नाहीये तर मग काय दारूबंदी होणार आहे? कशी होणार आहे? अरे समाज सुधारायचा असेल तर आधी तो समाज विदारक आहे हे दाखवायचं मग समाज सुधारायचा. स्क्रीन प्ले यार वो भाऊजी वो इट इज अ स्क्रीन प्ले. इट इज अ लँग्वेज. स्क्रीन प्ले म्हणजे ते हे स्किन प्ले. नको नको ताई तुम्ही एक काम करा हो. तुम्ही तिकडे जा. तिकडे जा. तुमची एंट्री असेल तेव्हा एंट्री घ्या. मी सांगेन तेव्हा एंट्री घ्यायची. कळलं ना? नाही, एक मिनिट थांब. एक मिनिट थांब. आधी मला सांग आपण हे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल साठी करतोय ना. हो. म्हणून मी 10,000 रुपये दिले ना तुला. हा, मग हे काय हे वाटतात का 10,000 रुपये? मला सांग हे काय केलंय. तिकडे ये. हे बघ हा आंटी ही टपरी मुळात तू कोणाची आणलीस ते मला सांग. इथे हा हे बघ दूध केंद्रावरचा येथे दूध मिळेलचा बोर्ड आणलायस आणि फक्त ध पुसलायस रे. रू लिहिलायस पुढे येथे दुरू मिळेल. ओंक्या शॉर्ट फिल्म करायची तर हे अशा चुका करून चालत नाही. अरे मी लगेच हे करून टाकते. थांब. इथे दूर मिळेल म्हणजे अरे हे पुसायला हवं होतं नाही का? अरे येथे दर मिळेल. अरे काय हे कुठली फॅमिली आहे ही? तुम्हाला नाही कळत आहे भाऊजी. थॉट आहे त्याच्या मागे. थॉट आहे त्याच्या मागे. काय काना का नाही दिला हिने? अरे कारण आंटी नाही देत काना. आंटी नाही देत काना. गुत्त्यात कोणी लफडी केली तर ती काना खाली देते फक्त. कळलं काय? समजेंगे क्या मेरे को ऐसे लिखेंगे नहीं आतेंगे. नको ना रे हिला ही भाषा बोलायला सांगूस. हा आणि हेच मला सांग हे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल साठी करतोय की नाही आपण? मग ते वाटतंय का तसं? त्या लोकांना आवडणार का आपली फिल्म? का नाही आवडणार? माझा विश्वास आहे ओंक्या फिल्म करतोय ना ते भिवंडीच्या लोकांना नक्की आवडेल. एक मिनिट भिवंडीच्या म्हणजे? हा ते भिवंडी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे ना. ताई भिवंडी नाहीये ते. गोवंडी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे. गोवंडी नाही का सॉरी हा गोवंडी. किती फरक आहे बापरे. भिवंडी आणि गोवंडी. सनकन मारीन. अहो हे गोवंडी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल साठी चाललंय सगळं. मग काय झालं? त्याच्यासाठी मी 10,000 रुपये दिलेले आहेत. सगळा माझा पैसा पाण्यात घालवतो हा मुलगा. तुम्हाला तर कौतुकच नाहीये माझ्या भावाचं. 10,000 गेले जिंकला तर 2 लाख मिळतील. किती प्रॉफिट होईल आपल्याला? काही प्रॉफिट बिफिट होणार नाहीये. फालतू माणूस कुठला माठ्या. 2 लाथा मिळतील आपल्याला. मी माठ्या. हो तू माठ्या. मी माठ्या. नाही, तू माठ्या. नाही. ए काय बोलणार रे?
काय बोलला म्हणजे त्याला का ओरडतोय माय माठ्या तर बोलणार नाही आमचं डिरेक्टर आहे तुम्ही त्याला बोलतोय बेने हा गुरुया मला करिअर घडवायचं तर बोलतोय थांबा 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 जरे ज्यादा समझ में आ रही पब्लिक ये देखो या रावजी बसा भाऊजी रामपुरी घुसो का भाऊजी नाव काय नाव आहे माहित ना लिओनार्डो साविंची तेरी ज्यादा समझ में आ रही मेरी जान समझा ना दिखाओ तेरे को नाही 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 तेरे वजह से मेरी जबान कट गई काय करू नका काय करू नका ऍक्शन आहे असं समजा ऍक्शन ऍक्शन आहे असं समजा ऍक्शन बोला हे ओंक्या हे काय ही चाकू आहे त्यांच्याकडे चाकू साईंची पाहिलात ना म्हणूनच सांगते कशाला पंगे घेताय ही साधी माणसं नाहीयेत. अरे पण ऍक्टर असतील म्हणून काय असं सगळं खरं खरं करतील अहो भाऊजी ते ऍक्टर नाही आहेत मग अहो ते खरे खुरे दारुडे आहेत ते खरे खुरे बेवडे आहेत ते पूल असतो बघा पूल आहे बघा आपल्या मागे त्याच्या खाली बसलेले असतात ना हे ते खरे बेवडे ते हो. ओंक्याला ना त्याच्या शॉर्ट फिल्म मध्ये सगळं रिअलिस्टिक हवं होतं. तो म्हणाला की खरी खुरी माणसं पाहिजेत. ते नाही का नागराज मंजुळेंनी कसं त्यांच्या फिल्म मध्ये खरी खुरी तसं वागणारी माणसं घेतली होती तसं म्हणून त्यांना बोलवलंय. अरे पण ते स्वतः नागराज मंजुळे आहेत ना त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. ते आणतात वेगवेगळ्या माणसांना ज्यांना अभिनय येत नाही आणि त्यांना शिकवतात. हा कोणाला सुधारणार आहे मला सांग. तुम्हाला कौतुकच नाही नाही माझ्या ते भावाचं. कौतुक गल्लीतली कुत्री सुद्धा भुंकत नाहीत आता ह्याच्यावर असं करतात आणि जातात. काहीच कर्तृत्व नाहीये याच. सोसायटीच्या चमचा लिंबू स्पर्धेत सुद्धा 4 पावलावर लिंब पडतात याची ह्याचं काही कर्तृत्व नाहीये. खूप बोलताय तुम्ही. खूप बोलताय. सर हमारा कैसा चल रहा है आप लोग का बराबर चल रहा है आप लोग का बराबर चल रहा है आप टेंशन मत लो आप करेक्ट कर रहे आपल्याला फिल्म करायची आहे की नाही करायची आहे ना मग कशाला तुम्ही त्यांची काळजी नका करू ते चांगले आहेत ते चांगले आहेत ते चाकू आहे त्यांच्याकडे काय चाकू बिकू या ओळख करून देतो मी तुम्ही ते आर्टिस्ट आर्टिस्ट लवकर उठा इथे ओळख झाली ना म्हणजे काही करणार काय नाही. टेन्शन नाही काय माझ्या ओळखीचे झालेत ते आता. चला ओळख करून द्या नाव सांग. माझे भाऊजी आहेत हे पृथ्वीकजी कोण भाऊजी हा, माझा नवरा आहे माझा नवरा. पिंटू पटरी हसला नाही का हसला तू माझ्यावर नाव वेगळं होतं नाही, म्हणून. नाही, पटरी बाई, पटरी बाई तेरे को नाही. क्या मैं कसम बोलता हूँ मैं भाई भाई पटरी हा जरा समझो हाँ। गुरुजी हा गुरुजी बोला करके बच गया तू मेरी जान नहीं तो आज तो क्या कर रहा पटरी भाई यार तू पीछे रहा थांब गया लगा ठीक आहे, पुढे पुढे नाव सांग माझं होय हा टक्कू टक्कू तू सांग रे ए तू सांग सायको अंडरग्राउंड रॅपर रे क्या बात है ये चाहिए किती साइको आवाज बघा. साइको ये फिल्म में चाहिए मेरी जान ये फिल्म छान गायलं. तू रुक तू ये ले 50 रुपये ये गाना खरीद लिया अरे मी खरीद लिया ये गाना अय्या. गुरु हे 50 रुपये तीनों में बांटेंगे बघितलं लोकांनी यांना बेवडे व्यसनी म्हणून असं वाईट टाकलंय पण टॅलेंट बघा मुलांमध्ये टॅलेंट बघा खरंच भाऊजी. talent अरे आहे, माझ्या डोळ्यांनी टॅलेंट असा हेरलाय काही हेरलेलं नाहीये आता जो गायला त्याचा आवाज ऐक त्याचा आवाज अजून आला नाहीये तो काय गाणार आहे नको ना रे नका ना तुम्ही टेन्शन घेऊ तुम्ही जा ना करा ना मी सांगतोय ते मला वेगळा शॉट सुचलाय माझा लाईट गेला ना मी तुझ्या बापाने दुपारी 2 वाजता लाईट घालवला होता एंट्री काय तुम्ही मला सांग, ओंक्या हा? तू ना उगाच घेतलंस यांना उगाच ते पॉटिसिझम का काय ते झालंय. ए नेपोटिझम शब्द आहे घराणेच आहे जा कर गोवा कर तुझं तिकडे एंट्री घ्या तुम्ही तुमचं बघा मी माझं मला वेगळा character शॉट करते. सुचला ऍक्शन आम्ही करतोय बरोबर. आप लोग नीट कर रे चलो चलो ऍक्शन माझं येणार आहे आता हा तुमचं आहे, तुमचं आहे. चला चला म्युझिक म्युझिक कौन है रे कोण आहे थांबा अरे बाळांनो तुम्ही दारू पिताय नाही मेसीनं हुरडा पार्टी ठेवली इथं
वर्ल्ड कप जिंकून आले ना ती म्हणलं तुम्ही सुरू करा मी कप घरी ठेवून येतो मागे दारू पिताय मग पितोय म्हणजे तुझ्या बापाची पितोय तुझ्या बापाची तुला माझा करते आंटी याला समजवा त्याला खोलून टाकेन इथंच कळलं ना शाण्या तुला असं खोलीन आणि पतंग म्हणून उडवीन कळलं काय सांभाळून राहा बाबू सांभाळून आहे ना जागेवरच गेम करीन मी त्याला घेऊन जा रे तिकडे बसा तिकडे तिचा भाई 3 बार हो गया 3 बार भेट नाही इधर तुम यार पटरी 3 बार टाकू बस तिकडे बसा तिकडे यार काय चाललंय तुमचं भाऊजी काय चाललंय मी वाक्य घेत होतो रे. वाक्य घ्या ना मग वाक्य घ्या ना. ते काय पण बोलतात मध्ये मी कसं ते काय पण बोलतील मला तसंच हवंय ते बेवड्यात रिअलिझम हवंय नॅशनलिझम हवंय मला त्यांच्याकडनं आणि मुळात तुमचे शॉट घेतोय ना मी तुमचा क्लोज आहे त्यांचे 3 शॉट नंतर घेणार मी हा तुम्ही एंट्री घ्या अलग शॉट आहे भाई लोक अलग शॉट आहे वेगळा सुचलेला आहे मला असं सुचणार नाही कोणाला चला एंट्री घ्या इथूनच घेतो आज त्याच्या तुमचे डायलॉग हा इकडनंच घ्या ओके अरे बाळांनो दारू हा ओके ऍक्शन अरे टक्कू तुझी बहीण कशी आहे रे तुझा काय संबंध आहे रे माझ्या बहिणीची हा छावा आहेस होय तू तिचा छावा आहेस का तिचा माझ्या बहिणीवर डोळा ठेवतोय मी नाही डोळ्यात माझ्या बहिणीवर डोळा ठेवलाय हा अरे टकू अरे मी तर फक्त विचारपूस केली बहिणीचं तुझ्या लग्न नाही झालं ना. कोण म्हणलं कोण म्हणलं 3 लग्न झाले आणि अजून 4 करायचे ऐपत आहे आपल्यात कळलं का. पहिल्या दोघांनी बहिणीला त्रास दिला होता ह्यानं जाऊन डोळं काढले तिथे घेऊन गेलो उसाच्या मळ्यात डायरेक्ट टाकले खपा टाकू यार क्या कर रहे यार अरे भाऊजी का घाबरताय तुम्ही का कशाला घाबरताय त्यांना चाकू मारला म्हणजे बघा तिकडे ओठ फाटलाय बोट तुटलाय मांडीचे पोटऱ्या चिरल्यात तरी करतोय अभिनय नाही तर तुम्ही डायलॉग सोडा हो कॅरेक्टर कडे लक्ष द्या कॅरेक्टर कडे कळलं का कळलंय तुम्हाला मला कळलंय करायचंय करूया. मला रॉनेस हवाय त्यांचा रॉनेस ओके मला वेगळा शॉट सुचलाय काहीतरी चलो हा करते हा लाईट त्याने सांगितलंय तसं थोडस करांग अंगो डायलॉग बोलांग अंगो उगाच नाक नका कापांग अंगो चला ताई हे सगळं टेक मध्ये ऍक्शन आहे भाई लोक ऍक्शन. अरे पिंटू पटरी अरे तू बरा आहेस का रे आता तू ऍडमिट होतास काय बरे झाले होते. कोण बोलला मी ऍडमिट होतो लिव्हर काय लिव्हर अरे चणे शेंगदाणे दिलेत खायला लिव्हर कुठं आहे लिव्हर कलेची फेटा पण नाही लिव्हर चाललंय सगळं गुरुजी अरे ऐसा करायचं तू खिचा पापड भी नाही दिया ते जायचं ना काहीतरी नाही रे नाही बॉयल अंडा तुले क्या मी अंडेवाला नाही रे पिंटू टक्कू ए सायको बाबांना तुझ्या ऍडमिट केलं होता ना रे कसे बरे आहेत ते. बाबा गेले हे याचं पाठांतर आहे ये बाबा गेले यो ये बजा बाय ये बाबा गेले माझे बाबा गेले हे अरे असे कसे झाले माझे बाबा गेले ये डॉक्टर लोक करतात रे येडे चाले माझे बाबा गेले माझे बाबा गेले खतम आहे ब्रो बस भावा बाय बस ना घे तू ए भर वाईट झालं गंगो बाबा गेल्यावर याने रॅप केलेला आहे. अरे रॅप करण्यात भांगडा तुझ्या बापाचा का तर अरे तेरे बाप का क्या जाता है तो भांगाड़ा करेगा डिस्को करेगा इकडे आणून माझा लिहून आवडू 6 इंची इकडे घेऊन चल इकडे घे सर आमचं बरोबर चाललंय ना बरोबर चालेल चल आण लवकर चल इकडे आण चल
मला दाखवला नाही पडला, हे झाला माझ्याकडनं. पडला नाही सॉरी. साहिबा साहिबा तेरे को बोलतेंगे कि हमारे गुत्ते के धंधे का खोटी मत करेंगे. मेरा शादी नहीं होएंगे तो मेरा गुत्ता कैसे चलतेंगे, मेरा घर कैसे चलतेंगे. अगं आंटी, तू का त्यांच्या आयुष्याला बर्बादी करतेस? मी तुझ्याशी लग्न करतो, आपण दोघं या तिघांना दत्तक घेऊ. 100 रुपए में 2 पवा मिलेंगे, तू पिएंगे. तुझं वाक्य होतं इथे. ऍडिशन घेतले. कशाला मरायला घेते ऍडिशन? माझं काय चांगलं वाटत नाहीये. माझं वाक्य होतं इथे की आता आपण दारूबंदी करूया, आपला समाज सुधारूया, असं वाक्य होतं. मरायला गोंगे गोंगे करते. हे जर ऐकलं ना त्या पोर्तुगीजांनी तर समुद्रावरनं पळत येतील आणि हिचे एकट्यावर राज्य करतील. मरायला घेते चालको ओंगे गोंगो मागा गोंगो. कसला मरायला बोलते? मी कॅरेक्टर करते. घरी ठेव तुझं कॅरेक्टर किचन मध्ये. भाई तू गेला आता जास्त बोलायला लागला. आंटीला उलट बोलायला लागला. याला घे. याला घे. माझं वाक्य होतं म्हणून. काय वाक्य तुझं? माझं वाक्य होतं काय म्हणून वाक्य तुझं? की दारू बंदी करू, समाज सुधारू, नशा मुक्त देश करू. हा, तर तू आता याला घे, याला. याला घे. खाली पडा, खाली पडा. ओके अजून ओके मला कसं काय रे बाबा, हे मारतायत मला. अरे नाही चांगलं वाटतंय. रुको चांगलं वाटतंय. मला आताच सुचलं, एक ड्रीम सिक्वेन्स करूया. समाज सुधारकाला वाटतो की ते बेवडे आपल्याला मारणार, आपण नको समाज सुधारायला. हे मारा मारा एकदम रॅपचिक परफॉर्मन्स. बघ्यावर हा सर असे काय म्हणतायत प्रसाद? छान. पिंटू, टप्पू आणि सायको तिघांनी भन्नाट कॅरेक्टर्स केली. सावत्या बने कमाल. मुळात रॅप जितका ऐकताना सोपा वाटतो तितका तो म्हणायला अवघड असतो खूप. आणि त्याच्यातही तू दुःखी रॅप म्हणजे रडत रडत तू रॅप सादर केलास, विच वॉज व्हेरी डिफिकल्ट. सो बनेसाठी एकदा टाळ्या. सुपर. गौऱ्या मस्त. म्हणजे आमचं ठीक चाललं नाही, फक्त एवढ्याच वाक्य तू आवाज लावत होता, त्यामुळे त्याला एक कॅरेक्टर वेगळं, त्याला एक खुमारी आली त्या कॅरेक्टरला. बाकी मस्त. पृथ्वी रसिका छान, मजा आहे. ओंकार छान. सई मॅड परफॉर्मन्स होता. बने, मला तुझी हेअरस्टाईल खूप आवडली आहे आणि तू त्याचा वापरही खूप सुंदर केलास. तुमच्या तिघांचं इथे बसून तुम्हाला वाक्य नसताना काय चाललं होतं त्याच्याकडे माझं बारकाईने लक्ष होतं आणि तुम्ही तिथेही कुठे चुकीला जागा ठेवली नाहीत. रसा, हे हेअरस्टाईल खूप छान दिसते. भाषा वेगळंच काहीतरी होतं. मजा आली त्याची फारच. म्हणजे 10,000 रुपये देऊन जो काही विश्वास तुझ्यावर टाकला ओंकार भाऊजींनी, बाप रे बाप, त्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट. मजा आली. मस्त. नाईस परफॉर्मन्स. थँक्यू. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.